नमस्कार मित्रांनो, श्री साईराम. हे बघा, अक्कलकोटमध्ये आलं आता. आंघोळ बिंघोळ करून चाललोय स्वामींच्या दर्शनाला. हे बघा, अण्णा आचार्य पण आमच्यासोबत आहे. त्याला अलग रूप घेतलं आहे त्यांनी. बरं काफी नाही. चला स्वामींचे दर्शन करू. बंद आहे इकडनं. शाळू, अक्कलकोटचा पहिलाच अनुभव आहे. काय बोलतोय? पहिला फर्स्ट अनुभव आहे. मन एक सभ्य रम्य ओके वाटलं. आणखी दर्शन बाकी आहे. मन प्रसन्न झालं दर्शनाच्या अगोदर. दर्शन घेतल्यानंतर तर बघूया, कारण स्वामीचं दर्शन भेटते आज प्रत्यक्ष. आणि मित्रांनो, आमचं हे सेकंड टाइम आहे. 6 महिन्यापूर्वी आम्ही येऊन गेलो इथे मठामध्ये. त्यावेळेस ब्लॉग नव्हता काढला आम्ही. आज फर्स्ट टाइम स्वामींच्या इथे आम्ही ब्लॉग बनवतोय. हे बघा, ते दोघं पण सोबतच आहेत. हां नितीन, पुढच्या वर्षी त्या घरात पाहणं हरतो बघ. हां चला मित्र, दर्शन घेऊया आता. या हे बघा मित्रांनो, हा महाप्रसादाची लाईन आहे. हे बघा, ही पूर्ण महाप्रसादाची लाईन आहे. आता एक 10-15 मिनिटांमध्ये चालूच होणार इथे महाप्रसाद देणं. ही दर्शनासाठी स्वामींची. हे पहा, किती अद्भुत आणि सुंदर मूर्ती आहेत. हे पहा, प्रसाद आहे. हे हवाला दाखव ना, कसं आहे पाव किलो? 100 रुपये. हे बघ, बघा मित्रांनो, ही रांग दर्शनासाठी. आज गर्दी आहे, बरीच गर्दी आहे आज तरी. या बघा, आज खूपच गर्दी आहे. पण आमचे साडू नित्या, चला या स्वामींचे दर्शन घेऊया. खूप बरं वाटलं इथं आल्याच्या नंतर. इथला अनुभव थोडा एकदमच अलग आहे. चला आज पुन्हा दर्शन घेऊया स्वामींचे 6 महिन्याने. आपली तर मागच्या मला 15 मिनिटं बघा मित्रांनो, गर्दी बघा. दागिने मूल्यवान वस्तू मोबाईल इत्यादी सांभाळा. ठेवण्यापासून समुद्र दक्षिणा पैसे दक्षिणा पेटीतच टाका. ज्या स्वामी भक्तांना दिवसभरास यथाशक्ती देणगी
द्यायची असेल त्या स्वामी भक्तांनी देवस्थानच्या कार्यालयात संपर्क साधावा. चला लवकर पर्यंत चला. गाभारा मंडपामध्ये जास्त वेळ थांबू नका. देवस्थान सेवेकरांना सहकार्य करा. दर्शन घेऊन पुढे चला. आपले मूल्यवान वस्तू सांभाळा. पुरापासून सावध राहा. बघा मित्रांनो, प्रचंड गर्दी आहे एकदम प्रचंड. बंद केला का दरवाजा? गेट बंद केला आता. हां, आता एका तासाने खोलते ना वापस. श्री स्वामी समर्थ. लास्ट वेळेस जेव्हा आलतो ना त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती. आम्ही नवरात्रीमध्ये आलतो ना समजा आपण. हां, नवरात्रीमध्ये आलतो. चला चलाच करतो. पाय लागणार. पाण्याची बॉटल घेऊन